नमस्कार, मी रोशन भक्ते आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजमध्ये। आज दिनांक 6 जून 2026 हा दिवस 6 जूनमध्ये श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक करण्यात आलेला होता आणि या निमित्ताने पारडसिंगा येथील हिंदवी विश्वव्यापी संघटना पारडसिंगा यांच्या वतीनं आज शिवाजी महाराजांचा शिव अभिषेक करण्यात आला। या निमित्ताने कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला विविध मान्यवर मंडळी उपस्थित होते। काही या संघटनेचे काही कार्यकर्ते पदाधिकारी आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या आजच्या या कार्यक्रमाबद्दल। आपल्यासोबत संघटनेचे सुयोगजी कामते आहे। आपण काय सांगाल आजच्या या कार्यक्रमाबद्दल? महाराज सर्वांना नमस्कार। आजचा हा जो इथे आपण कार्यक्रम जो उपस्थित केला होता, कार्यक्रमाचं म्हणजे मुघलांच्या राज्यातून एक सुशासन आणि एवढं मोठं सुशासन उभं करून त्या सुशासनाचा कोणीतरी राजा हवा म्हणून श्रीमंत श्री छत्रपती शिवरायांचा आजच्या दिवसावर राज्याभिषेक हा करण्यात आलेला होता। आज राज्याभिषेकाला 352 वर्ष पूर्ण झाले आणि महाराजांच्या त्या सुशासनामुळे आज आपण कुठेतरी खुल्या हवेमध्ये आपण श्वाससुद्धा घेऊ शकत आहे। ते सुद्धा महाराजांची पुण्यही आहे। त्यात निमित्ताने आम्ही इथे हा कार्यक्रम घेण्यात आला होता। कार्यक्रमामध्ये श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचा जलाभिषेक व मूर्तीची पूजन व आता आम्ही एक शिवरायांच्या जीवनचरित्रावर एक गाण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि समस्त गावकरी मंडळीचे सुद्धा कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे असा आम्हाला अभिप्राय लाभून राहिला आहे। त्याकरिता सुद्धा सर्वांचे धन्यवाद। तर हे होते आपल्यासोबत या संघटनेचे पदाधिकारी सुयोग कामते। आपल्यासोबत या संस्थेचे संस्थापक जे आहे आपण त्यांच्याकडून जाणूया। आकाशजी दोडके, काय सांगाल या कार्यक्रमाला? सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। मी सांगू इच्छितो, आज जे महाराज आहे, महाराजांमुळे आज आपण इथे आहे। जर महाराज नसते राहिले तर आज आपल्याला इथं उभं राहण्याची संधी पण नसती मिळाली। आज पूर्ण भारत हा मुघलांच्या हातात जर राहिला असता। जर महाराज आहे त्यामुळे आपण आज इथे आम्ही सर्व आज इथे उभे आहे। आज त्याच कारणानं आज 6 जून 2026 आज शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज आपण इथे पार पाडत आहे। आज शक्यतो म्हणजे जवळपास आम्हाला या संस्थेद्वारे 10 ते 15 वर्ष पूर्ण होत आहे या कार्यक्रमासाठी व आम्ही शिवजयंती पण 10 ते 15 वर्षापासून सुरू करत आहे। तर मी सर्वांना सांगू इच्छितो जय श्री। तर आपण पाहिलं हे होते आपल्यासोबत संस्थेचे या संघटनेचे संस्थापक आपल्यासोबत होते। आपल्यासोबत आहे काही शिवभक्त आपल्यासोबत आहे। आपल्यासोबत देशमुख जी आहे। आपण देशमुखजीकडून जाणून घेऊ, काय सांगाल आजच्या या कार्यक्रमात शिवाजी महाराजांबद्दल? आज आपण पारडसिंगा येथे शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करतो। आज 352वा राज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराजांचा आपण इथे करत आहोत। रायगडावर जरी फार मोठ्या उत्साहात या शिवजयंतीचा याचा कार्यक्रम झाला असेल तरी आम्ही आमच्या गावामध्ये 352वा राज्याभिषेक सोहळा साजरा करत आहोत। त्यांनी सगळ्या देशासाठी कार्य केलेले आहे, निजामापासून मुक्ती केलेली आहे आणि त्यांनी हिंदी स्वराज्य निर्माण केलेलं आहे। त्याचे आमच्यावर जे फार उपकार आहेत त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या नतमस्तक होत आहे आणि आज या कार्यक्रमानिमित्त आम्ही सगळे एकत्र आलो आहोत। एवढं बोलू। तर आपण पाहिलं हे होते आपल्यासोबत शिवभक्त देशमुख जे होते। आपण पाहिलं शिवाजी महाराजांचा इतिहास जर सांगायचा झाला तर पुष्कळ काही आहे, जो इतिहास संपत नाही। जेवढं सांगेल तेवढं कमीच आहे शिवाजी महाराजांबद्दल। तर आज शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक होता। या निमित्ताने पारडसिंगा येथील विश्वव्यापी हिंदू संघटना यांच्या वतीनं हा शिवरायांचा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आलेला आहे। मी रोशन भक्ते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंगा। महाराजांचा फोटो आला पाहिजे। एक जयघोष सोबत। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।
राजमाता जिजाऊ की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय।